नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम रसरशीत अशी जिलबी. करायला अगदी सोपी आणि खूप कमी सामानात बनणारी ही जिलबी कोणीही आरामात बनवू शकेल. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फक्त 1 वाटी मैद्यापासून जवळजवळ 1 किलो जिलबी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेच तयारीला लागूयात. तर इथे मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला 1 वाटी मैद्यासाठी 2 वाटी साखर अगदी योग्य प्रमाण आहे. आता या साखरेमध्ये 1.5 वाटी आपण पाणी घालून घेऊयात. ज्या वाटीने आपण साखर मोजली आहे त्या वाटीनेच 1.5 वाटी पाणी आपण घेतलेलं आहे. आता ही साखर एकदा हलवून घेऊन आपण गॅसवरती ती पाक करायला ठेवून देऊयात. पाक करताना आपल्याला साखर सतत हलवत राहायची आहे, म्हणजे ती खाली चिकटून बसत नाही. 2 ते 3 मिनिटांमध्येच आपली साखर पूर्ण विरघळून त्याला एक मस्त अशी उकळी आली की त्यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा खाण्याचा केशरी कलर घालून घ्यायचा आहे. कलर घालताना नेहमी तो पाकातच घालायचा आहे. जर जिलबीच्या बॅटरमध्ये तुम्ही तो कलर घालाल तर बराच वेळा तेलाच्या हीटमुळे तो काळपट असा दिसायला लागतो. आणि आता यामध्ये मी 2 ते 3 थेंब इलायचीचा इसेन्स घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर इलायची पावडर असेल तर ती घातली तरीही काही हरकत नाही. हा पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असं करण्याची काहीही आवश्यकता नाही. एक 5 ते 6 मिनटं पाक छान उकळून घेतला की तो पुरेसा आहे. आणि आता एका बाउलमध्ये मी 1 मोठी वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे घरचं साजूक तूपही घालून घेतलेलं आहे. तसेच अगदी चिमूटभर आपण यात मीठही घालून घेऊयात. आता हे मिश्रण आपण हातांनी छान हलवून घेऊयात. आणि मग यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ताक असेल तर ताकामध्ये जरी हे तुम्ही जिलबी भिजवलीत तरीही चालेल. फक्त दही किंवा ताक घेताना ते थोडंसं आंबट असावं इतकंच. आता हे मिश्रण आपण हातांनी छान फेटून घेऊयात. आणि यात लागेल असं थोडं थोडं पाणी घालून घेऊयात. जसजसं आपण पाणी घालू तसं आपल्याला वाटेल की याच्या गुठळ्या होत आहेत, पण काही हरकत नाही. पाणी घालत त्या गुठळ्या फोडत राहायच्या आणि हलवत राहायचं. इथे मला 1 वाटी मैद्यासाठी जवळपास 1 ते 1.25 ग्लास पाणी लागलेलं आहे. आणि जरी तुम्हाला वाटलं की या गुठळ्या काही फुटत नाही आहेत किंवा याचं बॅटर आता हे फसलेलं आहे, तर असं काही नाही आहे. या गुठळ्या जर तुम्हाला हाताने फुटत नसतील किंवा खूप वेळ लागत असेल तर सरळ हे मिश्रण तुम्ही मिक्सरवर फिरवून घेतलं तरीही चालेल. तर हे पहा, जवळपास 3 ते 4 मिनिट आपण हे मिश्रण छान फेटून घेतल्यानंतर त्याची अशी कन्सिस्टन्सी आलेली असेल. मिश्रण एक वेळ घट्ट झालं तरी चालेल, पण पातळ करून घ्यायचं नाही आहे. जर आपलं मिश्रण पातळ झालं तर जिलबीला व्यवस्थित आकार देता येत नाही. आता यातलं थोडंसं मिश्रण मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये मी अगदी पाव चमचा इनो घालत आहे. आता हे सगळं मिश्रण आपण परत एकदा छान फेटून घेऊया. मी सगळ्या मिश्रणामध्ये इनो घातलेलं नाही आहे, कारण मी सगळ्या याच्या जिलबी लगेच आत्ता करणार नाही आहे. जेवढ्या आत्ता करणार आहे त्यामध्येच फक्त मी इनो घालून घेतलेला आहे. आता एका सॉसच्या बॉटलमध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊयात. जर तुमच्याकडे सॉसची बॉटल नसेल तर तुम्ही दुधाची जी रिकामी झालेली पिशवी असते त्यामध्ये जरी हे बॅटर भरलं आणि त्याचा एक कोपरा थोडासा कात्रीने कट करून घेतला तरीही चालेल. आता मी बाटलीला व्यवस्थित झाकण लावून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला खूपही कडकडीत असं गरम करायचं नाही आहे, तर ते हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिलबी छान काढून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला जर तुम्ही जिलबी करणार असाल तर त्याचा आकार थोडासा वेडावाकडा येऊ शकतो, पण जसजसं तुमचे 1-2 घाणे होतील तसतसं तुमच्या जिलबीला व्यवस्थित गोल असा आकार येईल. आता अगदी 10 ते 20 सेकंद आपल्याला एक बाजू तळून घ्यायची आहे आणि लगेच ती पलटी करून दुसरी बाजूही आपल्याला 5-10 सेकंद तळायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपली जिलबी एकदम छान कुरकुरीत अशी तळल्या जाते आणि खूप वेळही त्याला लागत नाही. आता या जिलबी काढून घेऊन सरळ आपण गरमागरम पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत. जिलबी गरम असतानाच आपल्याला गरम पाकामध्ये घालायची आहे आणि त्यामध्ये ती खूप वेळ ठेवायची नाही आहे. एक बाजू अगदी 5 ते 10 सेकंद आणि दुसरी बाजू पण तशीच पलटी करून आपल्याला जिलबी लगेच काढून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, काय सुंदर असा कलर आपल्या जिलबीला आलेला आहे. मस्त. आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या जिलबीही करून घेऊयात.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण दुसरा घाणा तळायला घेऊ तेव्हा तेल जर गरम झालेलं असेल तर थोडा वेळ गॅस बंद करून ते कोमट होईपर्यंत आपण वाट बघूयात आणि परत एकदा अशाच प्रकारे जिलब्या घालून घेऊयात. कारण एकतर तेल खूप गरम असताना जर आपण जिलब्या करायला घेतल्या तर त्याचा आकार आपल्याला व्यवस्थित देता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जिलबी टाकल्या लगेचच ब्राऊन होतात, त्यामुळे ते व्यवस्थित तळल्या जात नाहीत. त्यामुळे एवढं फक्त आपल्याला प्रिकॉशन घ्यायचं आहे की एक घाणा आपला तळून झाला की तेल थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे आणि नंतरच दुसऱ्या तळायला घ्यायच्या आहेत. तर हे पहा, काय सुंदर अशा आपल्या जिलब्या या तळून झालेल्या आहेत. आणि आता या जिलबी आपण लगेचच पाकात घालून घेऊयात. पाकामध्ये अगदी 10 ते 15 सेकंद जिलबी ठेवल्यानंतर ती एकदम रसरशीत अशी होते. जेवढं तिला पाक हवा आहे तेवढा ती ॲब्झॉर्ब करते. त्यामुळे जास्त वेळ जिलबी त्याच्यामध्ये ठेवायची नाही, नाहीतर मग ती मऊ लुसलुशीत अशी पडते. जर अशा प्रकारे तुम्ही जिलबी कराल तर परत कधीच तुमची जिलबी फसणार नाही आणि बाहेरून तर जिलबी आता परत आणावीच लागणार नाही विकत. कारण फक्त 1 वाटी मैद्यापासून जर आपली 1 किलो जिलबी तयार होणार असेल तर आपण बाजारात जाऊन इतके महागाची जिलबी कशाला आणणार, हो की नाही? तर काय, कशी वाटली माझी आजची रेसिपी? माझी रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओजमध्ये.